जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण उजळणी रूपानं आता दासबोधातील पहिला दशक पाहतोय। पहिल्या दशकातील पहिला समास ग्रंथारंभ काल आपण पाहिला। आता या समासानंतर एका मागून एक समर्थांनी स्तवन केलेलं आहे। गणेश स्तवन, शारदा स्तवन, सद्गुरु स्तवन, संत स्तवन, श्रोतेजन स्तवन, कवेश्वर स्तवन, सभा स्तवन आणि परमार्थ स्तवन। या स्तवनांकडे आता आपण उजळणी रूपानं हळूहळू पाहत जाऊया। प्रत्येक ओवी तर आपण पाहणार नाही, पण महत्त्वाची गोष्ट पाहत पाहत पुढे जाऊ। गणपती ही आपली आराध्य देवता। संतांनी किंवा ऋषींनी निर्माण केलेलं साहित्य जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी पहिल्यांदा गणपतीला नमस्कार दिसतो। श्री गणेशाय नमः असा उल्लेख दिसतो। अग्रपूजेत त्याचा मान आहे। सर्वप्रथम गणपतीची पूजा आहे आणि ती का आहे या संबंधात पुराणात अनेक गोष्टी पण आहेत। पण तरीही आपण गणपतीचा सूक्ष्मार्थानं विचार करूया। हा जो गणपती आहे ज्याला समर्थांनी वंदन केलेलं आहे तो खरं म्हणजे आत्मा आहे। आत्मस्वरूपाला समर्थांनी वंदन केलेलं आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला याच आत्मरूपी गणेशाला वंदन करतात। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी अशी ज्ञानेश्वरीची सुरुवात। हा आत्मरूप असलेला गणपतीच समर्थ इथे केवळ ओम या शब्दानं दर्शवतात। या समासाची सुरुवातच ओंकारानं आहे। ओम नमोजी गणनायका अशी सुरुवात करत समर्थ गणपतीचं महात्म्य सांगतात, त्याचं वर्णनही करतात, त्याला वंदनही करतात। हा ओंकार म्हणजे ब्रह्मातून प्रगट झालेली जाणीव आहे बरं का। शुद्ध असलेली परमात्म्याची जाणीव म्हणजेच ओंकार आहे। त्याचा निर्माण झालेला नाद म्हणजे खरं पाहता ओंकार आहे। त्या नादाला आकार प्राप्त झाला आणि ओम हे एकाक्षर बनलं। या ओम मध्ये अ उ म आणि एक अर्धमात्रा सुद्धा आहे जी चंद्रबिंदीनं दर्शवली जाते। हे ओंकाराचं स्वरूप मूळ जाणीवेचं स्वरूप असल्यामुळं त्याच्या प्रागट्यामध्ये सुद्धा साधनेचा अर्थ दडलेला आहे। शुद्ध जाणीव रूपानं जे तत्व व्यापून आहे तेच तत्व ओंकार निर्देशित करतं। म्हणजे खरं पाहता ओंकार नाही अशी जागाच नाही। ओंकार सर्वत्र आहे, पण त्याचं सगुण स्वरूप म्हणजे गणपती आहे। गणपतीचं रूप पहा। मोठाले कान, प्रचंड भाल प्रदेश, तेजस्वी पण छोटे डोळे, वळणं घेऊन बेंबीपर्यंत आलेली सोंड, वाढलेलं पोट, बेंबीच्या जवळ नागबंद कटी म्हणजे नाग आहे, नागाची गाठ बसलेली आहे आणि 4 भुजांचे गणेश आसनावरती बसलेले आहेत। आता वेगवेगळ्या पुराणांमध्ये गणेशाची वेगवेगळी रूपे आहेत। काही ठिकाणी 2च हात आहेत, काही ठिकाणी अनेक हात आहेत। गणेशाचं त्रिशुंड्र रूप सुद्धा आहे, म्हणजे 3 सोंडी असलेला गणेश। गणेशाचं आणखी एक रूप आहे, म्हणजे गणेशाला मानवासारखा चेहरा आहे। अशी अनेक रूपे जरी असली गणेशाची तरी सर्वसामान्य जे स्वरूप आपण पूजतो किंवा मानतो किंवा प्रतिष्ठित करतो त्या स्वरूपाकडं आपण थोडं सूक्ष्मतेनं पाहूया। ओंकारच जणू रूप घेऊन समोर बसलेला आहे असा गणपती आहे। त्याचा प्रचंड भाल प्रदेश, सोंड, नागबंद कटी, मोठाले कान साधनेतील अनेक गोष्टी सुचवतात। शास्त्र असं सांगतं की मूलाधार चक्रापाशी गणपती आहे। आता हे जे सांगितलेलं आहे मूलाधारापाशी असलेलं त्याचं स्थान हे प्रत्येक चक्राच्या देवतेप्रमाणे येणारं स्थान आहे। त्या न्यायानं मूलाधार चक्राची देवता गणपती आहे।
पण मूल याचा जर विचार केला तर सृष्टीच्या मुळापाशी गणपती आहे असाही त्याचा एक सूक्ष्म अर्थ आहे. म्हणजे काय, तर हीच ब्रह्माची जाणीव सृष्टीच्या मुळाशी आहे. या जाणीवेतूनच सृष्टी उत्पन्न झालेली आहे. म्हणून तर गणपती चराचरामध्ये आहे. आता चक्र म्हणून जेव्हा आपण प्रत्येक चक्राचा स्वतंत्र विचार करतो, मूळाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा, सहस्रार वगैरे वगैरे, तर प्रत्येक चक्राची वेगवेगळी देवता आहे, वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळ्या पाकळ्या आहेत, वेगवेगळे नाद आहेत, वेगवेगळी अक्षरं आहेत. त्या पद्धतीनं लाल रंग हा मूलाधार चक्राचा असून तिथे गणपती विराजमान आहे. आता हे झालं चक्रापाशी असलेलं गणपतीचं स्थान. पण इथेही पहा, मूलाधार चक्रापाशीच कुंडलिनी शक्तीही आहे. तिथूनच तिचा प्रवास सुरू होतो आणि सुषुम्नेतून जात जात शेवटी ती सहस्रदळ स्थानात जाते आणि साधकाला ब्रह्मसाक्षात्कार होतो. आता हा एका वाक्यात अगदी थोडक्यात कुंडलिनीचा प्रवास सांगितला. हा विषय अत्यंत सखोल आहे, पण इथेही सुरुवात गणपतीपासूनच आहे, कारण मूलाधाराची देवता गणपती आहे. आता संपूर्ण ब्रह्म हे जर गणपतीच्या स्वरूपामध्ये एकवटला असेल तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे. ब्रह्म तर असं स्वरूपामध्ये एकवटता येणार नाही, कारण ब्रह्म मुळात निराकार आहे, निर्विकार आहे, निर्गुण आहे. मग ते स्वरूपामध्ये गणपतीच्या एकवटले म्हणजे काय, तर ज्या मार्गानं आपण ब्रह्मरूप होतो तो मार्गच गणपतीचं स्वरूप दाखवतो. बसायला घेतलेलं सिद्धासन, सिद्धासनात बसल्यानंतर कुंडलिनीची होणारी हालचाल, कुंडलिनीचं होणारं ऊर्ध्वगमन, सोंड जशी वळत वळत बेंबीवरती आलेली आहे तशीच वळणं घेत घेत कुंडलिनी वर सरकत जाते. बेंबीपाशी गणपतीच्या नाग बांधून ठेवलेला आहे. नाग एक प्रकारे बंधही दर्शवतो आणि दुसऱ्या प्रकारे कुंडलिनीही दर्शवतो. जो कुंडलिनीचं स्वरूप असलेला नाग भगवान शंकरांनी गळ्यात घातला आहे, तोच नाग भगवान गणपतींनी आपल्या बेंबीपाशी बांधलेला आहे. हे नागाचं असलेलं बंधन अष्टांग योगी वेगवेगळे बंध लावत लावत कुंडलिनी शक्ती वर वर नेतो, यालाही दर्शवतं. प्रत्येक बंध कुंडलिनीचा मार्ग वर वर नेत जातो. मूलबंध असेल, जालंधर बंध असेल, उडियान बंध असेल, या प्रत्येक बंधामधून कुंडलिनी वर सरकत सरकत शेवटी ती सहस्रदळ स्थानामध्ये मिळवली जाते. या साधना मार्गामध्ये नाद, बिंदू, कला, ज्योती असे अनेक अनुभव येतात. अनाहत नादाचा अनुभव येतो. तो अनुभव घेणारा साधक गणपतीचे मोठे कान दर्शवतो. बिंदू दर्शन हे गणपतीचे सूक्ष्म डोळे दर्शवतात. हत्तीसारखं गणपतीचं स्वरूप थोडं आहे. हत्ती पहा, देहानं प्रचंड आहे, पण डोळे देहाच्या मानानं त्या तुलनेनं अतिशय छोटे असतात. गणपतीचेही डोळे तसेच छोटे आहेत, सूक्ष्म आहेत. ही सूक्ष्मता बिंदू दर्शनाला दर्शवते. गणपतीचं असलेलं तेज हे कलेला म्हणजे चैतन्याची जी चमक आहे तिला दर्शवतं. गायन वादन यातली कला नाही बरं का. ही कला म्हणजे नाद, बिंदू, कला, ज्योती या अनुभवांमधली कला. आणि ज्योती हे आत्मस्वरूपाचं प्रगटीकरण आहे. हे ज्योती दर्शनसुद्धा साधकाला उच्चावस्थेमध्ये घडतं. या साधन मार्गातून पूर्णपणे अग्रेसर होऊन आपण ज्योतीपर्यंत जातो आणि आत्मस्वरूपामध्ये मिळून जातो. हाच अर्थ गणेशाच्या स्वरूपामध्ये आहे. त्याच्या हातातील आयुध संहारासाठी आहेत. संहारही साधकाला आवश्यक आहे त्याच्या षड्रिपूंचा. तो जर केला नाही तर साधनेमध्ये कदापि अग्रेसर आपण होऊ शकत नाही. भगवंताच्या नामाच्या कृपेनंच षड्रिपूंचा संहार करावा लागतो. त्यासाठी गणपतीनं वेगवेगळी आयुधे हातात घेतली आहेत. गणपतीचं वाहन उंदीर असं म्हटलं जातं, पण गणपतीला वाहनाची खरी काय आवश्यकता. उंदीर त्यानं जवळ बाळगलेला आहे ते आपल्या मनाचं स्वरूप आहे. उंदराला तुम्ही पकडायला जा
तो इतक्या वेगात इकडे तिकडे पळतो की पटकन हाताला येत नाही. आपल्या मनाचंही तसंच आहे. जसा उंदीर चंचल आहे तसंच आपलं मनही चंचल आहे. कोणतीही वस्तू खाताना उंदराला पहा, तो सावकाश कुरतडत कुरतडत खातो. आपलं मनसुद्धा विचारांनी आपल्याला आतून असंच कुरतडत राहतं. एखादा विचार येतो मनामध्ये आणि अचानक एकामागून एक अनेक विचार यायला लागतात आणि आपण त्यामध्येच गुंतून जातो. जणू काही आपल्याच आतून आपल्याला कुणीतरी कुरतडत आहे, आपल्या आनंदाचं भक्षण करत आहे. गणपती या उंदरावरती स्वार आहे. याचा अर्थ त्याचं स्वरूप जी साधना दर्शवतं त्या साधनेनंच मनावरती विजय मिळवता येतो हे उघड आहे. आता प्रत्येकानं हा अष्टांग योगच करायला पाहिजे असं नाही बरं का. अष्टांग योगामध्ये सुटलेलं पोट कुठेही नाही. अष्टांग योगी पहा सडपातळ असतो, पोट बऱ्यापैकी खपाटीला गेलेलं असतं. पण इथे तर गणपतीचं पोट सुटलेलं आहे, अगदी गोल गरगरीत आहे. हे पोट सद्गुरू प्रेमाला दर्शवतं, आत्मानंदाला, आत्मतृप्तीला दर्शवतं. सत्शिष्य जो असतो, जो सद्गुरूचरणी लीन असतो, सद्गुरूचरणी अनन्य असतो, तो अक्षरशः अंतर्बाह्य तृप्त असतो. त्याला कोणतीही इच्छा असत नाही. पोटभर अन्न खाल्ल्यानंतर आपली कशी अवस्था होते. कितीही आवडीचा पदार्थ असला तरी एक कणही आपण आत घेऊ शकत नाही. नको नको म्हणतो, कारण आतूनच तृप्ती आलेली असते. अशीच साधकापाशी असलेली तृप्ती हे गणपतीचं सुटलेलं पोट दाखवते. ही तृप्ती अन्नाची तृप्ती नाही आहे. ही तृप्ती कोणत्याही अनुभवाची तृप्ती नाही आहे. ही तृप्ती त्या मनावरती आरूढ झाल्यानंतरची आहे. मनच मारून टाकलेलं आहे, त्यामुळे अतृप्ती नावाचा पदार्थच तिथे नाही. सदा सर्व काळ हा सत्शिष्य सद्गुरू प्रेमामध्ये तृप्त असतो, अक्षरशः आनंदानं नाहून निघत असतो. आणि याच आनंदाची चमक आपण पहा गणपतीच्या डोळ्यात दिसून येते. एक प्रकारचं मंद स्मित, एक प्रकारचा आनंद गणपतीच्या चेहऱ्यावर असतो, जो त्याच्या डोळ्यातून बाहेर येतो. हे सुटलेलं पोट, हे अनाहत नादाचे अनुभव घेणारे मोठे कान, हे त्याचे सूक्ष्म पण तेजस्वी डोळे, वळवळणारी सोंड, नागबंद कटी, उंदरावर त्यानं बसणं, हे सगळं स्वरूप आत्मस्वरूपाचा अनुभव ज्या साधन मार्गानं घेतला जातो त्या साधन मार्गाला दाखवतं. आणि त्या न्यायानं हे खरं म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मालाच दिलेलं हे एक प्रकारचं सगुण रूप, आणि हे सगुण रूप आहे ओंकाराचं, कारण ओंकार हे ब्रह्माचं प्रगटीकरण आहे. आपण जे आपलं सगळं जीवन जगत आहोत, हे जीवन ज्या आधारावरती आहे तो आधारच एक प्रकारे गणपती आहे. मग त्याला वंदन केल्याशिवाय, त्याची स्तुती केल्याशिवाय, त्याचं वर्णन केल्याशिवाय आपण पुढं कसं जाणार. समर्थांनी नेमकं म्हणूनच गणपतीचं आधी वंदन केलं आहे, मग त्याच्या रूपाचंही वर्णन ते करतात, पुराणामध्ये असलेलं त्याचं स्वरूपही सांगतात, शिवाय त्याला प्रार्थनाही करतात, नमनही करतात. हे झाल्यानंतर मात्र त्यांनी शारदा स्तवन केलेलं आहे. गणपती आणि शारदेमध्ये एकच फरक आहे की गणपती अधिष्ठान रूपानं आहे, तर शारदा सर्व काही करते. एक प्रकारे ब्रह्माच्या ठिकाणी झालेली हालचाल म्हणजेच शारदा आहे. ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झालेला स्पंद म्हणजेच शारदा आहे. रामकृष्ण परमहंस म्हणतात, वेटोळे घालून बसलेला नाग म्हणजे शिव आहे, आणि तोच नाग सरपटायला लागला की शक्ती आहे. तसं हे शारदेचं शक्ती स्वरूप आहे. इथे शक्ती किंवा शारदा म्हणजे स्त्री खरं म्हणजे डोळ्यापुढे आणू नये. स्त्री रूप ते नाही, पुरुष आणि स्त्री असा भेद तिथे नाही. ती ब्रह्माच्या ठिकाणी झालेली हालचाल आहे. त्यामुळे सृष्टीमध्ये यच्च यावत ज्या गोष्टी आहेत, मी, तू, गुरु, शिष्य, साधना, हे सगळं काही शारदेमध्येच येतं. शारदेमुळंच हे सगळं काही घडतं, इथंपर्यंत समर्थांनी सांगितलेलं आहे. एवढंच नाही,
ते एका ओवीमध्ये म्हणतात, जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतर्निष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती सायोज्यता ते, जे अनंत माया वैष्णवी, न कळे नाटक लाघवी, जे थोरा थोरासी गोवी जाणपणे. इतकं अगाध शारदेचं स्वरूप आहे. ती केवळ कोणती तरी देवी आहे असं समजू नये. ती जाणीव रूपानं व्यापलेली एक सत्ता आहे, परमात्मसत्ता. पण परमात्मसत्ता जी हालचाल करत नाही तीही नसून इथे हालचाल आहे, एवढाच एक महत्त्वाचा फरक आहे. त्यामुळे हालचाल असल्यामुळं या शारदेच्याच कृपेनं सर्व काही घडून येतं. इतकंच काय, अगदी सायुज्य मुक्तीसुद्धा या शारदेचीच कृपा आहे किंवा शारदाच आहे असं समर्थ म्हणतायत. दुसऱ्या पद्धतींनी सांगायचं झाल्यास, गणेश जर पुरुष असेल तर शारदा ही प्रकृती आहे. गणेश जर शिव असेल तर शारदा ही शक्ती आहे. गणेश जर ब्रह्मा असेल तर शारदा ही मूळ माया आहे. अशा पद्धतीनं ज्या गणेशाला वंदन केलं त्याच गणेशाची सत्ता शारदेच्या मागे कार्य करते. पण शारदेच्या हालचालीमुळं आपल्याला जो काही अनुभव येतो किंवा आपलं जे काही अस्तित्व आपण अनुभवू शकतो ते अस्तित्व टिकून आहे. म्हणून नंतर ते शारदेलाही वंदन करतात. आणि शारदेला वंदन केल्यानंतर मात्र त्यांनी सद्गुरूंना वंदन केलेलं आहे. हा सगळा परमार्थ प्रवास कितीही तार्किकदृष्ट्या समजून घेण्याचा प्रयत्न केला, आपल्याला पटला किंवा पटला नाही, तत्त्वज्ञानही कितीही तपासलं तरी जोपर्यंत सद्गुरू नाहीत तोपर्यंत आपली सुरुवात या मार्गावरती होऊच शकत नाही. ब्रह्म केवळ वाचनानं आणि अभ्यासानं कळू शकत नाही. जसा पदार्थ पुस्तक वाचून कळू शकत नाही, तो तोंडातच घालावा लागतो तरच खरा कळतो. तसं ब्रह्मानुभूतीच खरी महत्त्वाची, आत्मानुभूतीच खरी महत्त्वाची. निराकार असलेलं ब्रह्म कसं आहे, ते निर्गुण कसं आहे, निर्विकार कसं आहे, मग माया कशी आहे किंवा गणपतीचं स्वरूप, शारदेचं स्वरूप, हे सगळं काही केवळ शाब्दिक आहे जोपर्यंत आपला आंतरिक प्रवास सुरू झालेला नाही. आणि तो प्रवास सुरू होण्यासाठी सद्गुरू लागतो. आपल्यापाशी आपलं मन आहे, आपली बुद्धी आहे, आपलं चित्त आहे, अंतःकरण आहे, आपला स्थूल देहही आहे. पण या सर्व गोष्टी ज्याच्या सत्तेवरती चालतात त्याला न ओळखता आपण केवळ देहावर राहून अनुभव घेत असतो, आपापले प्रयत्न करत असतो. परमात्मस्वरूप या सगळ्याच्या पलीकडे आहे. पण गंमत अशी की पलीकडे असूनही या नरजन्मामध्ये आपण ते प्राप्त करून घेऊ शकतो. मात्र त्यासाठी अशी प्राप्ती ज्यांनी करून घेतली आहे त्यांचा अनुग्रह असावा लागतो. म्हणून इथे सद्गुरुस्तवन आलेलं आहे. त्यांच्याशिवाय काहीही नाही, सुरुवातही नाही, प्रवासही नाही आणि शेवटही नाही. आता सद्गुरुस्तवनामध्ये समर्थ काय म्हणतात ते उजळणी रूपानं आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.